संपन्न केला जातो, मोठ्या आनंदानं वैभवानं संपन्न केला जातो। त्याची पहिल्या दिवसाची सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे। मी अनेक वेळेला गमतीनं हे सांगत आलेलो आहे, मागेही बोललोय, आत्ताही बोलायला हरकत नाही। काय असतं, आपल्याकडे पंढरपूरचा नियम असा आहे, पंढरपूर स्थानिकाचा बरं का, स्थानिक संप्रदायाचा नियम असा आहे की इथं होणारे जे सप्ताह असतात, इथं होणारे जे कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमामध्ये पहिला दिवस बडव्यांचा असतो। आपल्याकडे इथले ज्या फड परंपरा आपण पहा, शंकर महाराज आहेत आदरणीय देवतेपरायण शंकर महाराजांचे कीर्तन प्रत्येक उत्सवामध्ये पहिलं कीर्तन, आपल्या मठामध्ये सुद्धा महाराजांच्या उत्सवात पहिलं कीर्तन त्यांचं, अशी पद्धत आहे। आता बडव्यांचं कीर्तन इतर सप्ताहामध्ये पहिलं कीर्तन असतं, बडव्यांच्या सप्ताहामध्ये काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला। त्यामुळे त्यांनी असा विचार केला की बडव्यांचा बडवे होणं कोण योग्य वाटतो, म्हणून मग मला दिलंय। भगवंताचं वर्णन करणं हे कर्तव्य आहे, त्यामुळे भगवंताचा थोडासा विचार आपल्याला प्रस्तुत अभंगामधून करायचा आहे। तुकोबाराच्या अभंगामधून 2-3 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या सांगतात। अभंगाची मांडणी आपण लक्षात घेतली तर आपल्याला ते चटकन लक्षात येईल। आईसा माझा घोडाबा हरिताप गवळोनी, हे तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये जे सांगितलं ते सगळ्या अभंगाचं बीज आहे बरं का। परमात्मा संबंधानं तुकोबारायांना नेमकं काय सांगायचं आहे, पांडुरंगाच्या संबंधानं तुकोबारायांना नेमकं कशावर आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे, ते ध्रुवपदामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं की परमात्मा आपल्याकरता काय करतो आणि तो असं का करतो याचा विचार सांगण्याकरता परमात्म्याच्या संबंधानं परमात्म्याचा स्वभाव काय आहे ते तुकोबारायांनी आपल्याला सांगितलेलं आहे। एखाद्या व्यक्तीकडून घडणारी क्रिया आणि त्या क्रियेचा विचार आणि त्या क्रियेचा मूलग्राही शोध घ्यायचा ठरवला तर तो शोध जिथपर्यंत जाऊन थांबतो त्याला त्या व्यक्तीचा स्वभाव असं म्हणतात बरं का। ऐका, आवाज थोडा घुमायला लागतो, थोडं कमी करता आला। एखाद्या व्यक्तीकडून घडणारी क्रिया आहे आणि ती क्रिया तशी का घडली याचा जेव्हा शोध घ्यायचा प्रयत्न केला जातो, ही क्रिया काय, ही क्रिया अशी का केली असावी, याच वेळेला ही क्रिया का घडावी, ही क्रिया करताना तो क्रिया करणारा जो करता आहे त्याच्या मनामध्ये काय भाव चालू असेल, काय विचार चालू असेल, याचा जेव्हा शोध घेतला जातो तेव्हा हा शोध जिथपर्यंत जाऊन थांबतो त्याला त्या व्यक्तीचा स्वभाव असं म्हणतात। त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या क्रियेबद्दल बोलत असताना, क्रियेची मीमांसा करत असताना शेवटी एक वाक्य मनुष्य उच्चारताना आपल्याला जगतामध्ये दिसतो, कोणती क्रिया कोणाकडूनही घडलेली असू दे, शेवटी मनुष्य एवढंच म्हणतो जाऊ द्यावं त्यांचा स्वभावच तसा आहे। असं म्हटलं की बहुतेक सगळ्या क्रियेचे अन्वयार्थ आपल्याला लागून जातात। आमका मनुष्य असा का, अरे त्यांनी त्याला एवढ्या शिव्या दिल्या तरी त्यांनी त्यांच्यावर उपकार केला असं का, जाऊ द्या तो स्वभावानंच वारकरी आहे, म्हटलं की झालं, किती शिव्या देऊ द्या हा उपकारच करणार हे ठरलेलंच आहे, कारण त्याचा तो स्वभाव आहे। अहो काही बोललो नाही मी त्यांना, नुसतं म्हणलं कधी आलात तुम्ही, त्याच्यावर केवढ्या शिव्या दिल्या त्याने मला, जाऊ द्या त्यांचा स्वभावच तसा आहे, राजकारणी माणूस आहे असं म्हणलं की आपल्याला कळून जातं की काही न बोलता विनाकारण शिव्या देतो त्याचा तो स्वभाव आहे। कोणतीही क्रिया आणि त्या क्रियेची मीमांसा ही जिथपर्यंत येऊन थांबते त्याला त्या व्यक्तीचा स्वभाव असं म्हटलं जातं। विठ्ठला विठ्ठला एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी असतो असं मानायचं कारण नाही। जगतामध्ये जे काही जड चेतन आहे त्या सर्व जड चेतनाच्या ठिकाणी त्या वस्तूचा म्हणून एक स्वभाव असतो आणि स्वभाव म्हणजे स्वस्य भावः स्वभावः या अर्थाने आपल्याला त्याचा विचार करावा लागतो। आता हा स्वभाव काय आहे आपण पहा, दगडाच्या ठिकाणी स्वभाव नाही का, दगडाचाही एक स्वभाव आहे, तो दगड तिथेच बसून राहतो का, त्याचा स्वभावच तसा आहे, अर्थक्रियाकारीत्व शून्य हा त्याचा स्वभाव आहे, त्यामुळे तो दगड जागचा हलत नाही। अहो दगडामध्ये स्वभावात भेद असतात, एका दगडाचा स्वभाव दुसऱ्या दगडाला लागू पडत नाही, दुसऱ्या दगडाचा स्वभाव तिसऱ्या दगडाला लागू पडत नाही। एखादा दगड वरून एकदा घण घातला की फुटतो, एखादा दगड 5-6 घण घातल्याने फुटत नाही आणि एखादा दगड 15, 20, 1000, 100 असे काही घण वरून घालावे लागतात, त्याला काहीतरी मोठी ताकद लावावी लागते
तेव्हा तो दगड फुटतो. आता सगळे दगडच आहेत, पण एक दगड एका घणात फुटतो, दुसरा दगड 5-10 घणात फुटतो आणि तिसरा दगड मात्र 100-125 घणामध्ये फुटतो. का बाबा? सगळे दगड असून एवढा भेद का पडला? त्या दगडाचा तो स्वभाव आहे असं आपल्याला मानावं लागतं. एका दगडात घण घालून एका घणात तो दगड फुटला, त्याचा स्वभाव जरा कोमल आहे असं समजायला हरकत नाही. एक 5-6 दगड घण घालूनही तो दगड फुटला नाही, थोडा कडक लागला असं मनुष्य म्हणतो. आणि 100-125 घण घालूनही दगड फुटत नाही, मग माणूस म्हणतो नाही बाबा हा दगड फुटायचा नाही, त्याचा तो स्वभाव नाही असं म्हटलं जातं ना. हे जसं दगडाचं आहे तसंच माणसाचंही आहे. माणसाला सुद्धा काही माणसं एक घण घातलं की व्यवस्थित वागायला लागतात. काही माणसं अशी असतात 4-5 घणातही व्यवस्थित वागत नाही. आणि काही माणसं अशी असतात 100-125 घण घातले तरी जिकडं जायचं तिकडंच जात असतात. ते फुटतच नाही, ते इकडे तिकडे हलतच नाहीत. का? कारण तो त्यांचा स्वभाव असतो. प्रत्येक गोष्टीचा एक स्वभाव आहे. तुम्ही आता उदाहरण सांगायला लागलो आपण तर पुष्कळ वेळ जाईल. त्याच्यामध्ये कोणतंही उदाहरण घ्या, व्यक्तीचं, जिवंत व्यक्तीचं उदाहरण घ्या, अथवा एखाद्या दगडाचं उदाहरण घ्या, जडाचं उदाहरण घ्या, चेतनाचं उदाहरण घ्या, कुणाचंही उदाहरण घ्या. या जगाचा सुद्धा एक स्वभाव आहे की नाही? या जगाला सुद्धा एक स्वभाव आहे. हे जगत सुद्धा काही स्वभावानं युक्त आहे. जगद्गुरु शंकराचार्याने ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये आपल्याला याचा विचार सांगताना या जगताचा स्वभाव सांगितला की नाही. हे जगत कसं आहे, कशानं युक्त आहे, कशानं बनलेलं आहे, या जगताचा स्वभाव कसा आहे हे आपल्याला आचार्यांनी सांगितलं की नाही. जन्माद्यस्य यतः या सूत्रावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी या जगताचा स्वभाव आपल्याला सांगितला. अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य प्रतिनियत देश काल निमित्त क्रियाफलाश्रयस्य मनसा अपि अचिन्त्य रचनारूपस्य धर्मस्थितिभंगम यत् सर्वज्ञात सर्वशक्तेः यत् कारणात् तद् ब्रह्म. आचार्यांनी आपल्याला सांगितलं हे यत् कारणात् सर्वज्ञात सर्वशक्तेः यत् कारणात् तद् ब्रह्म हे सोडून द्या. कुठपर्यंत घ्या? मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य. या इथपर्यंत आपण या आचार्यांनी जगताच्या बद्दलचे विधान केलं. हे सगळी विधानं, हे सगळे शब्द जगताचा स्वभाव म्हणून आपल्याला सांगता येतात. अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य. नामरूपानं आकाराला आलेलं जगत नामरूपात्मक आहे. म्हणजे या जगताचं नामरूप हा या जगताचा स्वभाव झाला. कारण या जगतामध्ये असा पदार्थ नाही की ज्याला नाम नाही आणि रूप नाही. आणि जर एखाद्या वस्तूला नामरूप नाही असं आपल्याला कळलं असेल तर तो पदार्थ या जगतातला असू शकत नाही. सांगितला, व्यक्तीचा स्वभाव सांगितला, बाकी अनेक गोष्टींचा स्वभाव आपल्याला जड पदार्थाचा स्वभाव सांगता येतो. तसं या जगतामध्ये स्वभाव बघायचा असेल, हे सगळे भाव आहेत मान्य आहे, पण हे स्वस्य भाव हा या अर्थाने चालत नाही बरं. कारण याच्यातला कोणताही भाव त्या पदार्थाचा हा व्यक्तिगत भाव नाही, स्वाभाविक भाव नाही. म्हणून भावाचा विचार करताना, स्वभावाचा विचार करताना दोन पद्धतीने विचार करावा लागतो. एक स्वचा म्हणून स्वभाव असतो आणि दुसरा स्वभाव म्हणून जो सिद्ध झालेला असतो तो आगंतुक भावाने सिद्ध झालेला असतो. विठ्ठला विठ्ठला. आपला स्वभाव आहे असं जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा तो स्वभाव रागीट, त्या माणसात रागावतो तो मनुष्य, रागीट आहे तो, हा त्याचा स्वभाव आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा रागीटपणा हा स्वभाव झाला. दातृत्व त्याच्या जवळ आहे, दातेपणा हा त्याचा स्वभाव झाला. पण हे जे स्वभाव आहेत ना हे सगळे स्वभाव आगंतुक भावाने माणसाला किंवा जड पदार्थाला प्राप्त झालेले आहेत. जड पदार्थ असो अथवा चेतन पदार्थ असो त्याचा स्वभाव जर बघायचा असेल तर ती फक्त ब्रह्मरूपता असते. विठ्ठला विठ्ठला. साधी उदाहरण सांगतो. एखाद्या माणसाचा रागीट हा स्वभाव आहे, तो स्वभाव या जन्माचा आहे का मागे तसाच होता आणि पुढेही तसाच राहणार आहे? या जन्मापुरता आहे. तो रागीट आहे या जन्मापुरता, या जन्मापुरताही नाही.
माणसं काय म्हणतात, लहानपणी असा नव्हता होय, आत्ताच काय याच्या स्वभावाला झालंय कळत नाही. म्हणजे बालपणी तो रागीट नसतो, ते लग्न बिग्न झाल्यावरच रागीट होतात माणसं, त्याच्या आधी होत नाही. काय देव जाणे. म्हातारपणात रागीटपणा निघून जातो, कारण दुर्बलता आलेली असते. काय करतो काय, रागावून करेल काय, जागेवर बसून राहण्याशिवाय त्याच्या हातामध्ये काही नसतं. मग रागीटपणा हा जो त्याचा स्वभाव आहे, बालपणी नव्हता, तारुण्यामध्ये नव्हता, थोडासा मोठा झाला, प्रौढ वयाकडे झुकायला लागला की तो रागीट होतो. वृद्धापकाळामध्ये तो रागीटपणा पुन्हा त्याला सोडून जातो. मग जो रागीटपणा येतो आणि जातो, हा आगंतुक भाव जो त्याच्या स्वभावामध्ये आला, तो त्याचा स्वभाव म्हणता येणार नाही. हे लक्षात घ्या, म्हणता येणार नाही. एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी दातृत्व आहे, पण दातृत्व कधी आहे, आत्ता श्रीमंती आली म्हणून तो दाता आहे. आतापर्यंत प्रारब्धवशामध्ये त्याला दारिद्र्य होतं, तर कसला दाता आला, दारिद्र्यच होतं घरामध्ये, घरामध्ये देण्यासारखं काही नव्हतं, तर दाता कसला आला, तो देऊ शकत नाही. मग दातृत्व हा स्वभाव कधी आला, जेव्हा त्याला प्रारब्धवशात अनुकूलता प्राप्त झाली आणि परमार्थवशामध्ये देण्याची इच्छा निर्माण झाली, तेव्हा त्याच्याकडे दातृत्व हा स्वभाव आला याचाच अर्थ तो आगंतुक आहे. तो स्वभाव त्याचा जन्मजात नाही आहे. जन्मजात कोणता मुलगा असा आहे मला सांगा की तो रागीटच आहे, जन्माला येतानाच रागीट आहे, असं कोणतं मूल आहे मला सांगा. जन्माला आलेलं मूल काही नसतं, त्याला कुणावर राग नसतो, कुणावर लोभ नसतो, कुणाला तो ओळखत नसतो, निर्वैर निष्पाप अशा पद्धतीचं ते मूल शांत असतं. आईचं दूध त्याला मिळालं की त्याचं भागतं, त्याला बाकी कशाची गरज नाही, तो कुणालाही ओळखत नाही. तो असं जन्माला येताना काही माणूस असं म्हणून जन्माला येत नाही की आमक्याचा काटा काढायला जन्माला आलो, असं तो म्हणत नाही. तो येतो, नंतर मग काही बदल होतात, नंतर काही आगंतुक भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतात. मग चोरीची सवय लागते, मग खून करण्याची सवय लागते, खोटं बोलण्याची सवय लागते, परमार्थाची सवय लागते. हे सगळे जे भाव त्याच्या जीवनामध्ये नंतर व्यक्त होतात, हे सगळे आगंतुक भाव आहेत. म्हणून त्या आगंतुक भावाकडे न जाता स्वभावाकडे गेलं पाहिजे. मग स्वभाव काय आहे, तो परब्रह्म रूपता हा स्वभाव आहे. आणि मग जे परब्रह्म आहे त्याला स्वभाव असतो का, असा जर प्रश्न विचारला तर ब्रह्मभिन्न पदार्थाचं अस्तित्व न मानल्यामुळे ब्रह्माला स्वतंत्र भाव आपल्याला सांगता येत नसतो. परमात्म्याचं स्वरूप लक्षण जरी केलेलं असलं तरी हे सत्यम ज्ञानम अनंतम हे परमात्म्याला लागू पडतं का, लागू पडत नाही. मग हे सत्य ज्ञान अनंत हे कशा करता सांगितलं गेलं, ज्ञानोबरांनी अनुभवामृतामध्ये आपल्याला त्याचं चिंतन सांगताना सच्चिदानंद पदत्रय विवरण नावाचं जे प्रकरण ज्ञानोबरांनी अनुभवामृतामध्ये आपल्याला सांगितलं, त्याच्यामध्ये असं सांगितलं की परमात्म्याला सत्य म्हणता येत नाही, परमात्म्याला ज्ञान रूप म्हणता येत नाही, परमात्म्याला सत म्हणता येत नाही, चित म्हणता येत नाही, आनंद रूप म्हणता येत नाही, सत म्हणता येत नाही, काहीच म्हणता येत नाही, ज्ञानरूप म्हणता येत नाही, अनंत म्हणता येत नाही. का, कारण त्याच्या व्यतिरिक्त जर दुसरं काही नाहीच, तर मग आपल्याला त्याला ओळखण्याकरता माध्यम काय, याच्याकरता श्रुती माता आपल्यावर उदार झाली, वेद आपल्यावर उदार झाला आणि वेदाने आपल्यावर उपकार करून ठेवले की सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म ह्या परमात्म्याचा स्वभाव आहे असं सांगण्यापेक्षा परमात्म्याच्या ठिकाणी असं जडत्व आणि दुःख रूपत्व नाही हे सांगण्याकरता जर सच्चित आनंद रूपता सांगितली गेली असेल तर तो त्याचा भाव म्हणता येत नाही. पण इतर अभावाची सिद्धी करण्याकरता त्याच्यावर तशा भावाचा आरोप जर करावा लागत असेल तर आपल्याला परमात्म्याचा काही स्वतंत्र स्वभाव सांगता येणार नाही. मग आम्हाला परमात्मा कळणारच नाही का, कळेल ना, परमात्मा कळेल. कसा कळेल, त्याच्याकरता वारकरी व्हावं लागतं तर कळतं, नाहीतर परमात्मा कळण्याची दुसरी व्यवस्था या जगताच्या पाठीवर नाही. त्याच्याकरता वारकरी व्हावं लागेल, त्याच्याकरता ज्ञानोबाराय तुकोबाराय संत महात्म्यांचा अनुयायी व्हावं लागेल. ते ज्या मार्गावरून गेले त्या मार्गावरून जाण्याची इच्छा तळमळ अंतःकरणामध्ये ठेवावी लागेल. आपला देह पडला तरी हरकत नाही, पण तुकोबारायांचा मार्ग सोडणार नाही अशी निष्ठा अंतःकरणामध्ये जोपासावी लागेल. वाटेल ते केलं तरी भगवंताच्या प्राप्तीतच जीवनाचं कल्याण आहे. हा जीवनाचं हे अंतिम गंतव्य निश्चयात्मक रूपाने स्वतःच्या बुद्धीमध्ये बिंबवावं लागेल.
तर आपल्याला परमात्मा कळेल. कसा कळेल? आपल्याला निर्गुण निराकार परमात्मा कळत नाही. मग संतांनी काय केलं? त्या निर्गुण निराकार परमात्म्याला सगुण साकाराला आणलं आणि सगुण साकाराला आणून तो कसा आहे हे आपल्याला कळावं याच्याकरता सगुण साकाराचे काही स्वभाव संत महात्म्याने आपल्याला सांगितले की परमात्मा कसा कसा आहे. हे कशा करता सांगितलं? आपल्याला परमात्मा कळावा एवढीच संतांची इच्छा आहे आणि त्या परमात्म्याचा स्वभाव कळाला तर परमात्म्याकडे प्रवृत्ती होईल. याच्याकरता सगुण निर्गुण निराकाराला सगुण साकारामध्ये आणून त्या सगुण साकाराचे स्वभाव संतांनी जे सांगितले त्या स्वभावापैकी 3 प्रकारचे स्वभाव प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय बोलून दाखवतात. दाखवले. परमात्मा कसा आहे, परमात्म्याचा स्वभाव काय आहे, तो कोणत्या स्वभावानं आपल्या जीवनात आपल्या भक्तांकडे पाहतो आहे हे तुकाराम महाराजांनी स्वतःला आलेल्या अनुभवाच्या संदर्भातून किंवा थोडा शास्त्रीय शब्द वापरायचा झाला तर अनुभवाच्या परिप्रेक्ष्यातून तुकाराम महाराजांनी जगताच्या समोर ही भूमिका मांडलेली आपल्याला दिसून येते. तुकाराम महाराज देवाचा स्वभाव सांगतात पण तो स्वभाव सांगण्याकरता देवाला आकाराला आणलं ते तुकोबारायांनीच आणलं. तुकोबाराय म्हणतील तिथं देवाला उभं राहावं लागलं. तुकोबाराय म्हणतील त्या रूपामध्ये उभं राहावं लागलं. तुकोबाराय म्हणतील तसं वर्तन देवाला करावं लागलं आणि त्या दृष्टीनं तुकोबारायांनी देवाचा स्वभाव आपल्या समोर ठेवला. कोणकोणता स्वभाव? 3 प्रकारचे स्वभाव तुकाराम महाराजांनी देवाचे आपल्या समोर ठेवलेत. याच्यातला पहिला स्वभाव आहे देवाचा भोळेपणा, दुसरा स्वभाव आहे देवाची सर्वज्ञता आणि तिसरा स्वभाव आहे देवाचा कृपाळूपणा. विठ्ठला विठ्ठला कीर्तन सुरू झालं तेव्हा केलं होतं की कोणत्याही क्रियेची मीमांसा ही स्वभावापर्यंत जाऊन थांबत असेल आणि क्रियेवरून जर स्वभाव ओळखायचा असेल तर तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये देवाचे 3 स्वभाव सांगितले. देव भोळा आहे, देव सर्वज्ञ आहे आणि देव कृपावंत आहे. हे दुसरं, तिसरं आणि चौथं चरण या 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी देवाचे 3 स्वभाव सांगितले. हे 3 स्वभाव तुकाराम महाराजांना देवाचे कशावरून कळाले? कारण स्वभाव कळण्याकरता काहीतरी क्रिया घडावी लागते की नाही. मग कोणती क्रिया आहे? 3 स्वभाव व्यक्त होण्याकरता क्रिया मात्र एक घडली अभंगाच्या पहिल्या चरणात.
प्रथम भेटी अलिंगण मग चरण वंदावे. याच्यावरून कळलं काय? आईसा माझा भोळा बाप. याच्यावरून कळलं काय तुम्हाला? याच्यावरून हे कळलं न सांगता शिणभाग पांडुरंग जाणत असे. आणि तो भेटल्याबरोबर अलिंगन देतो, मग चरणाचं वंदन होतं. याच्यावरून कळतं काय? तुका म्हणे कृपावंते द्यावे भाते न मागता. तुकाराम महाराजांनी 3 स्वभाव सांगितले, पण 3 स्वभावाला व्यक्त करणारी क्रिया मात्र एक सांगितली. तुकाराम महाराजांची क्रिया जरी एक असली तरी त्या क्रियेचे अन्वय मात्र 3 आहेत. विठ्ठला विठ्ठला. आईसा माझा भोळा बाप. देवाचा कोणता स्वभाव सांगितला? भोळेपणा. न सांगता शिणभाग पांडुरंग जाणत असे. त्याला काही न सांगता त्याला कळतं देवाची सर्वज्ञता. देव तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितले, तुका म्हणे कृपावंते द्यावे भाते न मागता. भगवंताची कृपाशीलता हे तुकाराम महाराजांनी आपल्याला 3ऱ्या चरणामध्ये सांगितली. आणि हे 3 स्वभाव कळण्याकरता देवानी क्रिया कोणती केली? प्रथम भेटी अलिंगण. याच्यावरून तो भोळा बाप हे कळलं. प्रथम भेटी अलिंगण याच्यावरून तो सर्वज्ञ हे कळलं. आणि प्रथम भेटी अलिंगण दिल्यामुळे तो कृपावंत आहे हे कळलं. विठ्ठला विठ्ठला. पण हे 3 स्वभाव एकसमयावच्छेदाने एका व्यक्तीच्या अधिकरणावर राहतात असं आपल्याला जगतामध्ये इतरत्र कुठे दिसत नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, जो सर्वज्ञ असतो तो कधीच भोळा नसतो. कारण ज्ञान आणि भोळेपणा यांचं जमतच नाही. ते 2 विरुद्धच आहेत. जिथं ज्ञान आहे तिथं भोळेपणा नसतो. जिथं भोळेपणा आहे तिथं ज्ञान राहत नाही. माणसं म्हणतात अज्ञानी भोळायो. म्हणजे काय झालं? म्हणजे ज्ञानाचं भोळेपणाचं जमलं नाही ना. जिथं ज्ञान आहे तिथं भोळेपणा राहत नाही. जिथं भोळेपणा राहतो तिथं ज्ञान राहत नाही. बर जिथं भोळेपणा राहतो तिथं कृपावंतपणा राहत नाही. आणि जिथं कृपाशीलता आहे तिथं भोळेपणा राहत नाही. बरं हे दोन्ही जिथं राहतं तिथं सर्वज्ञता राहत नाही. जो सर्वज्ञ आहे तो कोणावर कृपा करायला जात नाही. आणि कृपा करणारा बहुधा सर्वज्ञ नसतो. अशी उदाहरणं आपल्याला पाहता येतात की नाही? किती उदाहरणं सांगू मी आपल्याला? परमात्म्यापासून जीवापर्यंतचा विचार करायचा झाला तर 3 उदाहरणं मी आपल्याला सांगतो. एक जीवाचं उदाहरण आहे, एक जीवापेक्षा मोठ्या देवाचं उदाहरण आहे, आणि एक देवाही पेक्षा मोठ्या वेदाचं उदाहरण आपल्याला पाहता येतं. मी 3 उदाहरणं आपल्या समोर ठेवतो. ब्रह्मदेवाचा विचार करा, वेदाचा विचार करा आणि जीवाचा विचार करा. ऐसा माझा भोळा बाप म्हणलं ना, मग आपापल्या बापाचा विचार करा ना. आता जीवाचा म्हणजे आपापल्या, आता बाप म्हणलंच आहे तुकोबराने, तर दुसरं कशाला घ्या? त्याच बापाला मध्ये घ्या. बापाचा विचार करा. बापाचा विचार म्हणजे जीवाचा झाला. ब्रह्मदेवाचा विचार म्हणजे जीवापेक्षा थोड्या वरच्या देवयोनीतल्या देवाचा विचार झाला. आणि वेदाचा विचार म्हणजे अगदी शेवटचा विचार झाला. आता या तिन्हीचा विचार जर करायचा असेल तर वेदाचा विचार करा. वेद सर्वज्ञ आहे की नाही? मला सांगा, वेद सर्वज्ञ आहे की नाही? वेद सर्वज्ञ आहे महाराज. त्याच्या एवढं कुणाला कळतं मला सांगा? जाणीवेचे निबळे कोणी वेदापासून आहे आगळे. ही शेषाचे तोंडाळे बोलक्याती कोणी अंतरुणा तळवटी दडे. येर नेती नेती म्हणून बोवडे येर सनकाधिक वेडे पिसे झाले. ज्ञानवरणी चिंतन करताना आपल्याला सांगितलं जाणीवेच्या बळामध्ये. जाणीवेचं बळ म्हणजे ज्ञानाचं जे बळ आहे. जाणीव म्हणजे ज्ञान. या ज्ञानाच्या बळामध्ये वेदापेक्षा मोठं कोण आहे सांगा ना? नाही. वेदापेक्षा कुणालाही जास्त ज्ञान नाही. भगवान सुद्धा हे कबूल करतात की वेद जे सांगतो ते मला मान्य करावं लागतं. बाबा मला याचे निर्णय देता येत नाहीत. काय करतो अर्जुना? माझ्या नादाला लागू नको. मग शास्त्र जे सांगतं
ते सांडावे, शास्त्र म्हणेल जे सांडावे, हे राज्य हे तृण मानावे. ज्ञानोबांनी अर्जुनाला सांगताना सांगितलं, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित. आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर वेदाकडे आपण गेलं पाहिजे. वेद फार मोठा आहे, या कारणे पै बापा जया अति आपुली कृपा, तेणे वेदाची निरोपा आन न कीजे. हे वेदाच्या बाबतीत म्हणता येतं. मला लांबवायचं नाही प्रमाण देऊन, मला सांगायचं एवढं, वेद सर्वज्ञ आहे की नाही मला सांगा. सर्वज्ञ आहे की नाही? सर्वज्ञ आहे. बर, वेदाच्या बाबतीत कृपाशीलता आहे म्हणावं तर आपल्याला थोडा विश्वास बसतो. वेद कृपावान आहे असं वाटतं. कशावरून? पै अहितापासून काढिती हितदेवोनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. हे ज्ञानोबारांनी त्याला माऊली म्हणल्यामुळे तो वेद कृपावंत आहे असं आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. पण वेद कृपावंत आहे असं म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? तो सर्वज्ञ आहे, पण कानी लागला तीही वर्णाची, तीनच वर्णाची कृतार्थता करून देतो, चौथ्या वर्णाला मात्र बाजूला ठेवतो. म्हणून त्याची कृपाशीलता आपल्याला डोळ्यासमोर धरता येत नाही. विठ्ठला म्हटलं, चला म्हणा तो कृपावंत आहे, अहितापासून काढिते. जर ठीक आहे त्याने इतरांकरता व्यवस्था केली नसेल चौथ्या वर्णाकरता, पण त्यांनी जरी स्वतः वेद तो त्या वर्णाकरता बोलत नसला तरी त्यांनी त्यांच्या उद्धाराची व्यवस्था मात्र करून ठेवली. हे आपल्याला मान्य करावं लागतं. तो कृपावंत आहे म्हणा. चला, माऊलीनेच त्याला माऊली म्हणलंय, आपल्याला नाकारता येणार नाही. वेद कृपावंत आहे म्हणा, चला हरकत नाही. मग वेद भोळा आहे का मला सांगा ना. भोळा कोणाला म्हणतात? ज्याला सहज फसवता येतं तो भोळा. बरोबर आहे की नाही? ज्याला सहज फसवता येतं. वेदाला फसवता येतं का? वेद भोळा आहे का मला सांगा. वेद भोळा नाही महाराज. तुम्ही कसंही कर्म करा, कुठंही करा, कोणत्याही पद्धतीचं करा, कितीही अंधारात करा, टेबला खालून करा, त्या वेदाला कळतं महाराज सगळं. आणि त्या कर्माचं ते फळ वेद देतो की नाही, शास्त्र देतं की नाही आपल्याला. एखाद्या वेळेला तरी शास्त्राने असं म्हटलंय का, जाऊ द्या हो, अनाथ आहे, चोरी केली म्हणून काय झालं, द्या सूट त्याला, असं म्हणलंय का? भोळेपणा आहे का वेदाच्या ठिकाणी? वेद भोळा नाही महाराज. तो त्या व्यक्तीला ती शिक्षा आवर्जून देतोच देतो. आपल्याला मान्य करावं लागतं. मान्य करा त्या व्यक्तीला. बाकी काही होईल, कसाही मनुष्य असू द्या, कोणत्याही जन्मात जाऊ द्या, कोणतीही क्रिया करू द्या, कशाही पद्धतीने करू द्या, तो वेद आपल्याला त्याच्यापासून सुटका देत नाही. हे लक्षात घ्या. मी गमतीनं आपल्याला सांगतो की एक वेळ जुळ्या मुलांमध्ये राम आहे का श्याम आहे ओळखायला आई चुकल, पण वेद चुकत नसतो. रामच्या कर्माचं फळ रामलाच देईल आणि श्यामच्या कर्माचं फळ श्यामलाच देईल. एक वेळ आई गोंधळून जाईल, हा राम आहे का श्याम आहे, रामलाच दोनदा श्याम म्हणून आंघोळ घालल असेल, पण वेद फसणार नाही महाराज. वेद बळा नाही. वेदाला आपल्याला फसवता येणार नाही. त्याच्यापासून कोणतं कर्म आपल्याला लपवता येणार नाही. आणि केलेल्या कर्माच्या कोणत्याही फलातून वेद आपल्याला जर सूट देत नसेल तर वेदाला आपल्याला भोळ म्हणता येणार नाही. वेद सर्वज्ञ आहे की नाही? आहे. वेद कृपावंत आहे की नाही? आहे. पण वेद भोळा आहे का? नाही महाराज. वेद भोळा नाही. मग चला ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव भोळा आहे महाराज. ब्रह्मदेव भोळा आहे. अनेक राक्षसांनी तप करून त्याच्याकडून असे वर मागून घेतले की त्या ब्रह्मदेवाला वर देताना कळलं नाही, मागितला वर देऊन टाकला. मग हिरण्यकश्यपू असेल, अमुक कोणी असेल, तमुक कोणी असेल, जे राक्षस तप करतात आणि त्या तपातून आपल्याला मरण येऊ नये याच्याकरता जी व्यवस्था करून घेतात, त्या व्यवस्थेची मागणी करताना ब्रह्मदेवाने ती मागणी पुरवली की नाही? हिरण्यकश्यपूची मागणी, सगळ्या मागण्या ब्रह्मदेवाने पुरवल्या की नाही? पुरवल्या. त्याला कळलं नाही, तो भोळा आहे, मान्य आहे. पण कृपावंत आहे की नाही? आहे. ज्याला पाहिजे ते द्यायला ब्रह्मदेव तयार आहे. पण ब्रह्मदेव सर्वज्ञ आहे का? तो सर्वज्ञ नाही. का नाही? कारण हा वर मागणारा कोणत्या भावनेनं मागतोय हे जर त्याला कळलं असतं तर ब्रह्मदेवानी तसे वर दिले नसते.
ब्रह्मदेवाला ते वर कळले नाही. मला घरात मरण नको, मला बाहेर मरण नको, मला माणसाकडून मरण नको, मला पशुकडून मरण नको, मला दिवसा मरण नको, मला रात्री मरण नको, मला शस्त्राने मरण नको, मला अस्त्राने मरण नको. एवढे सगळे पर्याय मागून घेतल्यानंतर हा देवाच्याही डोक्याला जड जाईल हे ब्रह्मदेवालाही कळू नये का? हे आपल्याला कळतं की नाही? हे एवढे वर मागितलेला मनुष्य हा जड जाईल सरकारला, हे आपल्याला कळतं की नाही? हे कळतं की नाही? अरे एवढ्या मागण्या चालू आहेत, एवढ्या मागण्या चालू आहेत, हे नीट हाताळलं जाणारं प्रकरण नाही बरं. हे डोई जड जाईल हे आपल्याला कळतं, मग ब्रह्मदेवाला कळू नये का? आपल्याला कळतं, ब्रह्मदेवाला कळत नाही. पुढचे ब्रह्मदेव आपणच. आता आपल्याला कळलं, ब्रह्मदेवाला कळलं नाही. का कळलं नाही? कारण ब्रह्मदेवाच्या ठिकाणी भोळेपणा आहे, ब्रह्मदेवाच्या ठिकाणी कृपाशीलता आहे, पण ब्रह्मदेवाच्या ठिकाणी सर्वज्ञता आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. वेद कृपावंत आहे, वेद सर्वज्ञ आहे, पण वेदाला फसवता येत नाही, वेद भोळा नाही. ब्रह्मदेव कृपावंत आहे, ब्रह्मदेव कृपाशील आहे, ब्रह्मदेवाला भोळेपणा आहे, पण ब्रह्मदेव सर्वज्ञ आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. आणि आता तिसरा प्रकार जीवाचा. आपल्या बापाकडे चला, आपला बाप कसा आहे आता ते सांगाय की त्याच्यावर कीर्तन करायची गरज आहे का? आपला बाप कसा आहे याच्यावर? बापाकडे कोणता गुण आहे? काही नाही महाराज, काही सांगता येत नाही. आणि तो बाप जर पिता असेल, तो बाप जर पिताच असेल तर मग त्याचे काय गुण वर्णन करावेत बाबा? काय आता काय वाणू आता काय त्याचे वर्णन करावं, काय त्याच्याबद्दल बोलावं? पण आपला जन्मदाता बाप आपल्या संबंधाने विचार केला तर बाप कदाचित भोळा असेल, बाप कदाचित कृपावंत असेल, पण बापालाही आपल्याला सर्वज्ञ म्हणता येणार नाही. या तिन्ही गुणांची एक समयावच्छेदानं एका अधिकरणावरची प्राप्ती आपल्याला जगतामध्ये इतरत्र दिसत नाही. मग त्या तिन्ही गुणांनी युक्त कोण आहे? तुकोबारांनी सांगितलं, हा परमात्मा भोळाही आहे, हा परमात्मा सर्वज्ञही आहे, आणि हा परमात्मा कृपाशीलही आहे. त्या क्रियेतून या तिन्ही स्वभावाचा विचार करायचा आहे. असं मी म्हटलं होतं, क्रिया एक आहे, स्वभाव तीन आहे. प्रत्येक स्वभावाच्या अभिव्यक्ती करता घडावी लागणारी क्रिया वेगळी असते, हे लक्षात घ्या. जो मनुष्य रागीट आहे त्याचा रागीटपणा सिद्ध होण्याकरता त्याने दान करून चालत नाही, त्याने क्रोधच व्यक्त करावा लागतो, तर त्याला रागीट म्हणता येतं. पण त्याची दानशीलता सांगायची असेल तर तो रागीट आहे याच्यावरून त्याची दानशीलता हा स्वभाव सिद्ध होणार नाही. दोन स्वतंत्र क्रियेतून दोन स्वतंत्र स्वभाव व्यक्त करावे लागतात. पण हा परमात्मा असा आहे, तीन स्वभाव आहेत, पण व्यक्त होतोय तो एकाच क्रियेतून. विठ्ठल विठ्ठल. सांगतो मी, पण पहिल्यांदा हे तीन स्वभाव काय आहेत हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्याकरता तुकाराम महाराजांनी क्रिया सांगितली. काय क्रिया? प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे. आपल्याला अजूनही एक थोडा विचार याबद्दल बोलता येऊ शकतो. मी फक्त वाट उघडी करतो, मला त्याच्याबद्दल आता बोलायला तेवढा वेळ नाही माझ्या हातामध्ये, बरं का. प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे, ऐसा माझा भोळा बाप, असं जे तुकाराम महाराजांनी म्हटलं की नाही. पंढरपूरला आल्यानंतर, जुन्या काळचं सांगतो, आता बंद झालं हे सगळं, पण जुन्या काळी पंढरपूरला आल्यानंतर पंढरपूरचा हा विधी होता, बरं का. पंढरपूरला पहिल्यांदा देवाला आलिंगन देऊन मगच देवाच्या पाया पडायचं, अशीच रीत होती. हा विधी आहे, हा पंढरपूरचा विधी होता. सगळ्यांनाच आलिंगन देता येत होतं. ज्ञानोबाराय आले, देवाला पहिल्यांदा आलिंगन, मग देवाच्या पाया पडायचं. तुकोबाराय आले, आधी देवाला आलिंगन, असं आलिंगन देण्याची पंढरपूरची पद्धतच होती. हा विधी मानला गेला. आणि प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे, हा क्षेत्र विधी जर मानायचा असेल तर या विधीला कोणत्या विधीमध्ये बसवता येतं, हाही या अभंगामध्ये विचार करण्यासारखा एक मुद्दा आहे, बरं का.
तो विचार कसा करायचा, काय करायचा आता मला बोलता येणार नाही, कारण ते 3 विधी कोणते मानायचे, अपूर्व विधी कोणता, नियम विधी कोणता, परिसंख्या विधी कोणता. मग प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे हे नियम विधीमध्ये बसवायचं का परिसंख्या विधीमध्ये बसवायचं का अपूर्व विधीमध्ये बसवायचं, हे सगळं समजावून सांगण्या एवढा वेळ आता माझ्या हातात नाही. मला जे बोलायचंय ते मर्यादित आहे, मी ठरवून आलो तेवढंच बोलणार आहे. करता येऊ शकतो एवढा विचार फक्त डोक्यात ठेवा आपला. कधी आपल्याला संधी मिळाली पुन्हा कधी तर बघता येईल त्या संबंधामध्ये की कोणता विधी आहे. कारण क्षेत्राची विधी असतात ना. पंढरपूरला आल्यानंतर पंढरपूरचा विधी आहे की नाही, चंद्रभागे स्नान, हरिकथा, चंद्रभागेचं स्नान करा, पंढरपूरची प्रदक्षिणा करा, तिथं काहीतरी प्रवचन कीर्तन श्रवण करा, श्रवण करता येत नसेल तर प्रवचन कीर्तनाची सेवा करा, भजन करा. हा या पंढरपूरचा विधी आहे की नाही, हा विधी आहे. इथे आल्यानंतर हा विधी जसा करावा लागतो तसं प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे असं जर देवाच्या बाबतीत असेल आणि त्या क्रियेवरून जर देवाचा स्वभाव कळणार असेल तर हाही पंढरपूरचा विधी मानला पाहिजे. विधी मी फार जुनं बोलतोय अशातला भाग नाही. 60-70 वर्षापूर्वी असं करता येत होतं. 80 वर्ष झाली असतील, 90 वर्ष, जास्तीत जास्त 100, चला याच्या पलीकडे वर्ष झाली नाही. पण त्यापूर्वी आपल्याला असं म्हणता येत होतं की देवाला आलिंगन देऊन मग देवाच्या चरणाचं दर्शन वारकरी घेऊ शकत होता. हा पंढरपूरचा विधी आहे. मग कोणता विधी मानायचा, हा नियम म्हणून असं करायचंय का आलिंगन देण्यातून आपल्याला अपूर्वाची काही प्राप्ती होणार आहे का चरणवंदन आणि आलिंगन किंवा चरणवंदन भगवंताशी संवाद किंवा अन्य काही साधन उपलब्ध झाल्यामुळे त्याच्यापैकी अन्य साधनांची व्यावृत्ती करून एकच विधी सांगणारा परिसंख्या विधी आपल्याला इथं लक्षात घ्यायचा आहे. असं चिंतन आपल्याला करता येईल. तत्वज्ञानाचा मुद्दा आहे, आता ते बोलायचं नाही. मला आता सांग, मी फक्त म्हणलं आपल्याला मी फक्त खिडकी उघडतो, दरवाजा उघडत नाही, नुसती खिडकी उघडून ठेवतो. बघा त्या खिडकीतून कुणाला काही दिसत असेल तर त्याने चिंतन करावं, आपल्याला काही त्याचं बंधन नाही. मुद्दा असा की एका क्रियेतून तुकोबारायांनी 3 स्वभाव भगवंताचे सांगितले. त्याच्या भगवंताचा पहिला स्वभाव सांगितला. काय स्वभाव? परमात्मा भोळा आहे. आता भोळा आहे म्हणजे काय आहे? परमात्म्याच्या भोळेपणाची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील, देतोय, देत नाही असं नाही, परंतु आपल्याला चिंतन करून पहा. भोळे आहे, भोळा आहे म्हणजे काय आहे? भोळा आहे म्हणजे अज्ञानी आहे का? आता व्यवहारामध्ये एखाद्या माणसाला भोळं म्हटलं जातं. का म्हटलं जातं? अज्ञानी आहे हेच सांगायचं असतं, त्याला हेच सांगायचं असतं. आता काय होतं, आपला जावई माणसं म्हणतात फार भोळा माणूस म्हणजे काय, मूर्ख आहे हे सांगायचं असतं. पण तोंडावर त्याला मूर्ख म्हणता येत नाही म्हणून भोळं म्हणावं लागतं. मूर्खपणाला एक चांगलं वेष्टन दिलंय त्याला म्हणतात भोळेपणा. बरं का, मूर्खपणा लपवण्याकरता एक वेष्टन आहे, त्याच्यावरती आवरण आहे, कशाचं? शब्दाचं आवरण आहे, त्याला भोळं म्हणतात. पण परमात्म्याच्या बाबतीत हा शब्द अशा अर्थाने लागू पडत नाही. मग भोळं कशाला म्हणतात? भोळेपणाचा सामान्यत्वाने विचार केला तर ज्याला व्यवहारामधल्या लाभ आणि हानीचा फार विचार करावा वाटत नाही त्याला भोळं असं म्हटलं जातं. व्यवहारामध्ये ज्याला लाभ फार कळत नाही, ज्याला हानी कळत नाही, ज्याला प्राप्ती अप्राप्तीतला विचार कळत नाही, काय घेतो काय देतो हे ज्याला कळत नाही, जो कशामध्ये तरी वेगळ्या विचारात गुंतलेला असतो आणि वेगळी कृती करत असतो त्याला भोळं असं म्हटलं जातं. पण हा परमात्मा भोळा आहे म्हणजे काय? याच अर्थाने आपल्याला त्याचं भोळेपण स्वीकारावं लागेल. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे या अर्थाने भोळेपण आहे. पण इथलं भोळेपण आणि त्याची छटा ही थोडी वेगळी आहे. तुकाराम महाराजांनी आपल्याला चिंतन करताना सांगितलं, एवढा मोठा परमात्मा त्रैलोक्य साम्राज्याचा अधिपती पण गोकुळामध्ये गोपिकांच्या घरी जाऊन मला थोडा दूधभात दे, मला थोडा दहीभात दे अशी भीक मागत होता. कशा करता? तुकोबारांनी आपल्याला सांगितलं, भोळेपणाला Oh
बोलून दाखवतात की हा परमात्मा कसा आहे, तो कोण आहे. गवळणी बांधती धारणासी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म धावनिया मागे यशोदे भोजन, हिंडे रानोरान गाई पाठी. तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी, सर्व कळा ज्याचे अंगी, भोळेपणा लागी भीक मागे. पण भोळेपणा लागी भीक मागतो. हे तुकाराम महाराजांचं वर्णन जर आपण ऐकलं तर सगळ्या कळा असूनही भीक मागतो असा जो आहे त्याला तुकाराम महाराजांनी भोळा असं म्हटलं. ज्याला कळत नाही काय द्यावं काय घ्यावं हे त्याला कळत नाही असा जो परमात्मा आहे त्याला भोळा असं म्हणता येतं. मी उदाहरण सांगू आता आपल्याला, उदाहरण सांगू. त्याने काय घेतलं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये काय काय दिलं याचा विचार केला तर आपल्याला या दोन्हीची तुलना करता येते का मला आपण सांगा. भाजीचं एक पान आणि त्याच्या मोबदल्यामध्ये दुर्वासांसारखे ऋषी आणि त्यांच्या 10,000 शिष्यांची भोजनाची तृप्ती याची तुलना होते का मला सांगा. तुलना होते? होत नाही. मग सुदामा ब्राह्मण सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला काय घेऊन गेला हो? पुष्टी पोहे घेऊन या. त्याचे भेटीला गेला. त्याच्या मोबदल्यात देवाने काय दिलं? शुद्ध भाव देखून या. गाव सोन्याचा दिला. मुठभर पोहे आणि सोन्याचं गाव यांची काय तुलना होते मला सांगा बरं. मुठभर पोहे द्यावेत आणि सोन्याचा गाव घ्यावा हा व्यवहार योग्य आहे का? बाजारात जाऊन 10 रुपये दिले तर कधी तुम्हाला 50 रुपयाची साखर दिली काय दुकानदाराने? दिली काय मला सांगा. पण हा भोळाच आहे महाराज, हा भोळाच आहे. अहो मला सांगा, शेतकरी एक दाणा पेरतो, एक दाणा, आणि त्याच्या मोबदल्यात देव किती देतो? एक गणेश. एका बीजा केला मग भोगिले गणेश तुकोबारा म्हणतात. एक बी शेतकरी पेरतो आणि परमात्मा त्याच्या मोबदल्यामध्ये तशा बियांचं एक कणीस देतो. जगातल्या कोणत्या बँकेत एवढं व्याज मिळतं मला सांगा?
कोणती बँक अशी आहे की एवढं व्याज देते, एक बी पेरावं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्या बियाणे भरलेलं कणीस, त्या दाण्याने भरलेलं कणीस मिळावं? कोण देतो एवढं? किती फार काय नाही, फार त्याच्याकरता 10 वर्ष थांबा, मग दामदुपटीनं घेऊन जा, असं नाही आहे. असं नाही, याच्याकरता 10 वर्ष थांबावं लागत नाही. 2-3 महिने थांबा, 3-4 महिने थांबा, बस एवढं झालं की 4 महिन्यामध्ये एवढं व्याज देणारी कोणती बँक आहे? जगात अशी बँक नाही, म्हणून तो भोळा आहे. विठ्ठला विठ्ठला. मुठभर पोह्यामध्ये सोन्याचा गाव कोण देतं मला सांगा? देणार असलं कोणी सांगा, माझ्याकडे पोहे तयार आहेत. बिलकुल चांगले. अहो सुदामदेव तर नुसते घेऊन गेले, मी त्याला तिखट मीठ तेल शेंगदाणे घालून देतो. त्याच्या मोबदल्यात एक सोन्याचा गाव देता काय मला? मुठभर पोह्याच्या मोबदल्यामध्ये सोन्याचा गाव. कसला व्यवहार आहे सांगा ना? या व्यवहारामध्ये काय हानी काय लाभ याचा विचार आहे का मला सांगा? आहे. अरे सोन्याचा गाव, द्वारकेसारखी नगरी आपल्याला द्यायची, दुसरी द्वारका वाटावी अशी नगरी आपल्याला द्यायची. काय लाभ काय हानी? काही विचार आहे? विचार आहे? अहो तोळाभर सोनं कुणी पोह्याच्या मोबदल्यात, तोळा जाऊ द्या, गुंजभर सोनं कुणी देत नाही पोह्याच्या मोबदल्यामध्ये. कोणी देत नाही महाराज, कोणी देत नाही. परमात्मा देतो, त्याला कसले लाभ नाही, कसला हानीचा विचार नाही, काय मिळतं काय जातं याचा विचार नाही. मग भोळा कशाला म्हणायचं? तुकोबाराने आपल्याला सांगितलं, भोळेपणा लागी भीक मागे, सर्व कळा अंगी असूनही भोळेपणा आहे. याचा अर्थ काय? ज्याला लाभ आणि हानीचा विचार कळत नाही तो भोळा आहे. कुठली क्रिया करावी कुठली करू नये हे त्याला अधिकारानुसार ठरवता येत नाही, तो भोळा आहे. असं चिंतन आपल्याला करता येतं. नामदेव यांनी अजून वेगळा भाव आपल्याला सांगितला, शुद्ध भाव देखोनिया गाव सोन्याचा दिला. म्हणजे घेतले पोहे, पण पोहे न बघता पोह्याचा भाव जो बघतो त्याला भोळा म्हणता येतं. विठ्ठला विठ्ठला. वस्तूवरून वस्तूची किंमत न ठरवता वस्तूच्या मागे उपलब्ध झालेल्या भावावरून वस्तूच्या व्यावहारिक मूल्यापेक्षा अधिक मूल्य देणं हे ज्याला जमतं तो भोळा आहे असं म्हणावं लागतं. पोह्यावरून पोह्याची किंमत न ठरवता पोह्याच्या मागे सुदामदेवाचा जो भाव आहे त्या भावाला जी किंमत दिली ती पोह्याला प्राप्त झालेल्या किमतीपेक्षा कैक पटीने जास्त आहे की नाही? कैक पटीनं. मग याला काय म्हणता येतं? याला आपल्याला भोळं म्हणता येतं. भोळं म्हणजे नाईलाजाने केलेलं नाहीये हे. व्यवहारामध्ये अशा पद्धतीचा व्यवहार जो नाईलाजाने करतो त्याला माणसं म्हणतात की नाही जाऊ द्या, काही असलं तरी त्याचा भाव चांगला आहे असं आपल्याला म्हणता येतं. पण त्या भावाला दिलेली किंमत ही मात्र व्यवहारामध्ये देता येत नाही. माणसं म्हणता नाही म्हणतात. अहो मी एका घरी गेलो, सहज गेल्यानंतर त्यांनी नेलं मला. मी गेलो म्हणजे आगंतुक गेलो नाही, मला सवय नाही तशी कुणाच्या घरात न बोलवता जायची. पण त्याने बोलवलं म्हणून त्याच्या घरी गेलो. मी म्हटलं कशाला घरी जायचंय? काय नाही हो, तुम्ही आलात गावात, आपला ऋणानुबंध आहे, आम्ही चातुर्मासात राहिलो, इतकं आपली ओळख आहे, तुम्ही गावी आलात, मला वाटलं घरी न्यावं म्हणून घरी चला. काय करायचं आता? कीर्तनाची वेळ होईल, कीर्तन करायचं, जायचंय मला पुढे. नाही 2 मिनिटं चला, 2 घोट दूध घ्या. काय असतं त्याच्यामध्ये? तुम्ही आलात, आम्हाला वाटतं तुमचा आदर सत्कार करावा, आम्ही तुमचा चातुर्मासात ऐकलंय, चातुर्मासात बघितलंय तुम्हाला, आम्ही राहिलोय, अमुक आहे तमुक आहे, प्रेम आहे म्हणून आम्ही बोलवतो. नाही म्हणता आलं नाही. गेल्यानंतर त्याने मला बाहेरच्या खोलीत बसवलं आणि बसवल्यानंतर आज जाऊन सांगितलं, अगं महाराज आले, कबर दूध कर. मग असं म्हणल्याबरोबर आतून जो ज्वालामुखीचा उद्रेक झाला कानावर आला की त्याच्यावर जी खेकसली. अहो कुणालाही बोलवता, काही रस्त्यावरून जाणारा येणार, मी रस्त्यावरून जाणारा येणार होतो, महाराज म्हणून गेलो होतो, अभंग म्हणतात, चांगला होतो, स्वभाव नाही बराय तसा मी, वाईट नाही, सगळं चांगलं. येणारा कुणालाही बोलवता, दूध काय इथं आभाळातून पडतं काय, तर पैसे द्यावे लागतात, कुणालाही बोलवता, काय कोण माणूस आहे कुठून पकडून आणलाय कुणाला माहिती. आता कब्बर दूध त्याच्या घोडक्यावर घालायचं मला हे कब्बर दूध माझ्या, मी सगळं ऐकून घेतलं. काय करू काय? माझी सत्ताच नव्हती ना, माझी असली तर बोललो असतो. माझी सत्ता म्हणजे सत्ता हो, सत्ता म्हटलं मग काय वाटलं? सत्ताच वाटलं की नाही?
शेवटी माझ्यावरून ती संक्रांत उठली आणि तिच्या नवऱ्यावर गेली. तुम्हालाही अक्कल नसल्यासारखे वागता, एवढे मोठे झालात, कळत कसं नाही हो तुम्हाला? दूध काय असं येतं काय? पैसे द्यावे लागतात, तुम्हालाच खर्च पडतो. आम्ही कण 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 साठवावा आणि तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्याला दूध पाजून उधळून टाकावं. तुम्हाला तरी देवानी डोकं दिलंय का नाही त्याला? आता मी ते ऐकून घेतलं, मला काय करू आता? नाईलाजच होता माझा. मग जावं निघून तर तसंही बरं वाटणार, बसावं तर बसवे ना. गप्प बसलो, ऐकून घेतलं. आजचं प्रारब्ध असं आहे म्हणून गप्प बसलो, ऐकून घेतलं. थोड्या वेळाने तो बाहेर आला. म्हणला, महाराज ऐकलं का? म्हणलो होय हो, सगळंच काय म्हणाल, काय सांगू तुम्हाला? जाऊ दे, आपण खरं सांगू का? ती रागीट आहे, चार शिव्या देते, पण तिचा भाव चांगला असतो. म्हणलं आपल्याला परवडत नाही असं, आपल्याला परवडत नाही. अरे हे म्हणलं काय, हे नाईलाज आहे. मी त्याला म्हणलं अहो म्हणजे काय? तो म्हणाला नाही, कशी असली ना, रागवत असेल, शिव्या देत असेल, पण स्वभावानं फार चांगली आहे. मी म्हणलं न म्हणून करशील का? या वयात तुला दुसरी पण देणार आहे, हीच बोलावी लागेल, हीच ठेवावी लागेल, तुला काहीच करता येणार नाही. त्याचा असला भोळेपणा नाहीये. वस्तू आणि वस्तूचं मूल्य याच्यापेक्षा सुद्धा वस्तूच्या देण्यात भाव जो निर्माण होतो, त्या भावाला प्राधान्य देतो की ज्या भावाला स्पष्ट रूपता नाही, ज्या भावाला दृश्य रूपता नाही. भाव आहे अदृश्य, वस्तू आहे दृश्य, वस्तूचं मूल्य आहे दृश्य. या दृश्याचा दृश्याशी होणारा व्यवहार जर जगाला मान्य असेल, तर अदृश्याचा दृश्याशी करणारा जो व्यवहार जो करतो त्याला बळ म्हटला जातो. झालेला व्यवहार हा व्यवहार आहे. याला जगतामध्ये शहाणं म्हटलं जातं, व्यावहारिक म्हटलं जातं. 10 रुपये दिलो, 10 रुपये दिले आणि 10 रुपयाची साखर घेतली, व्यवहार झाला. आपण जर 10 रुपयापेक्षा 12 रुपयाची आणली तर हुशार ठरतो, आपण व्यवहाराच्या दृष्टीने हुशार ठरतो. पण 10 रुपये दिले आणि कणभरही साखर न घेता परत आला, कारण त्या दुकानदाराला 10 रुपयाची गरज होती. म्हणून जर कोणी अशा रूपाने हात हलवत परत आला असेल तर बायको काय म्हणते, अहो 10 रुपये दिले, साखरेचा कण आणला नाही, तुम्ही किती भोळे हो, तुम्हाला कोणी फसवून जाईल? म्हणेल की नाही? का झालं असं? कारण 10 रुपये ही दृश्य वस्तू आहे आणि तिचा जो व्यवहार झालाय तो अदृश्य असणाऱ्या भावाबरोबर झालाय. त्यामुळे दृश्य आणि अदृश्य यांचा भाव आणि वस्तूचा व्यवहार करणारा जो असतो आणि त्याच्यामध्ये भावाला प्राधान्य देतो आणि वस्तूला न्यून समजतो, त्याला व्यवहारामध्ये बळ म्हटलं जातं. आपल्याला हे कळून चुकलं का? कारण मूठभर पोहे बघत नाही. त्याचा दृश्य रूपाने होणारा व्यवहार हा कधी सोन्याची नगरी असू शकत नाही. पण दृश्य असणाऱ्या पोह्याच्या मागे भाव पाहतो आणि त्या भावाचं मूल्य ठरवून त्याच्याशी सोन्याच्या नगरीचा व्यवहार करतो. म्हणून परमात्म्याला आपल्याला भोळ असं म्हणता येतं. तुकाराम महाराज सांगतात, ऐसा माझा भोळा बाप हरे ताप कवळोनी. तो काय करतो त्याचा पुढे विचार करतो. हरे ताप कवळोनी का म्हटलं, त्याचा पुढे विचार करतो. परमात्म्याचा दुसरा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? न सांगता क्षीणभाग पांडुरंग जाणतसे. तुकाराम महाराज बोलतात की हा परमात्म्याचा दुसरा स्वभाव असा आहे की परमात्मा सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे काय? सर्वज्ञ म्हणजे ज्याला सगळं कळतं, सगळं कळतं. सर्वज्ञ हा सर्व शक्तिमान असं आपल्याला उपनिषदाने त्याचं वर्णन केलेलं दिसून येतं. मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य जन्मस्थिती भंगम सर्वज्ञात सर्व शक्तेः यत् कारणात् तत् ब्रह्म. या जगताचं वर्णन करताना आचार्यांनी जे या जगताचा कर्ता कोण आहे याचा विचार मांडला, त्यावेळेला सर्वज्ञात सर्व शक्तेः असं पद परब्रह्म स्वरूपाकरता मांडलं. म्हणजे काय झालं? परमात्मा सर्वज्ञ आहे. परमात्म्याला कळत नाही असं या जगतामध्ये काही नाही, कारण परमात्माच जगत रूपानं नटलेलं आहे. परमात्म्याला कळत नाही असं काहीच असणार नाही. जे जे जगतामध्ये घडतं ते परमात्म्याला सांगावं लागत असेल तर परमात्म्याला आपल्याला सर्वज्ञ म्हणता येणार नाही. ज्ञानोबारांनी गोड चिंतन आपल्याला केलेलं दिसून येतं. 9वा अध्याय आपण बघा.
ज्ञानोबा म्हणतात, अरे त्यांनी माझी प्रार्थना करावी आणि मग मी धावून जावं, असं असेल तर माझ्या परमेश्वर पदाला काय अर्थ राहिला अर्जुना सांग. त्यांनी माझी याचना करावी आणि भक्तांनी मला बोलवावं आणि मग मी त्याच्याकडे धावून जावं, हा व्यवहार आहे का? नाही. त्यांनी न बोलवता मला कळलं पाहिजे. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. पांडुरंग जाणतसे. तुकाराम महाराजांनी तीच भूमिका आपल्याला याही अभंगामध्ये बोलून दाखवली. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. का कळू येते? कारण विश्वी विश्वंभर आहे म्हणून. तो विश्वामध्ये व्यापून राहिलेला आहे, त्यामुळे त्याला ते कळतं आणि ते कळतं म्हणून परिहार चिन्ह लगे. त्याला परिहार द्यावा लागत नाही, त्याला सांगावं लागत नाही की देवा मला ही अडचण आहे. ज्ञानोबारायाने देवाला भिंत ओढायला बोलावलं नव्हतं, हे लक्षात घ्या. परमात्मा स्वतःहून आले. तुकोबारायांचं रक्षण करण्याकरता परमात्मा स्वतःहून आले. सगळ्या संतांच्या चरित्रात आपल्याला या भूमिका दिसतात. या सगळ्या भूमिका बघितल्या तर परमात्म्याची सर्वज्ञता आपल्याला लक्षात येते आणि परमात्मा विस्तार होईल त्याचा, पण वेळ कमी आपल्या हातामध्ये. पण परमात्मा जसा सर्वज्ञ आहे तसा परमात्म्याचा विचार केला तर परमात्म्याचा तिसरा स्वभाव तुकाराम महाराजांनी सांगितला, परमात्मा कृपावंत आहे. तुका म्हणे कृपावंते द्यावे भाते न मागता. तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं परमात्मा कृपावंत आहे. आता परमात्म्याची कृपाशीलता, परमात्मा कृपावंत आहे म्हणजे काय? म्हणजे तो कृपा करण्याकरताच बसलेला आहे. कोणती कृपा करतो? परमात्म्याच्या कृपेचे अनेक प्रकार आपल्याला पाहता येतात बरं का. काय आहे? परमात्मा कृपा करतो असंही परमात्म्याचं वर्णन आहे आणि परमात्मा दया करतो असंही परमात्म्याचं वर्णन आहे. परमात्मा कृपावंत आहे की नाही? आहे. परमात्मा दयावंत आहे की नाही? आहे. तुका म्हणे दयावंते असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय का? नाही. द्यावे भाते न मागता असं नाही म्हटलं. कृपावंते. दया आणि कृपा या दोन संज्ञांमध्ये अंतर आहे बरं का. कृपा वेगळी असते आणि दया वेगळी असते. परमात्मा जेव्हा आपल्याला अनुकूलाची प्राप्ती करून देतो तेव्हा ती कृपा असते आणि परमात्मा आपल्या जीवनातल्या प्रतिकूलाची निवृत्ती करतो तेव्हा ती त्याची दया असते. अंबरीशावर केली ती कृपा आणि दुर्वासांना दाखवली ती दया. एवढाच फरक आपल्याला एका वाक्यात सांगता येऊ शकतो. आता हा परमात्मा कृपा करतो. कोणती कृपा करतो? एक नाही महाराज, भक्तिशास्त्राने भगवंताच्या 22 कृपा आपल्याला सांगितल्या. परमात्मा कृपा करतो. कोणकोणत्या पद्धतीने करतो? भगवंताची चक्रीवर्तीनी कृपा वेगळी असते, भगवंताची प्रणयिनी कृपा वेगळी असते, भगवंताची अनुरोधिनी कृपा वेगळी असते, भगवंताची प्रबोधिनी कृपा वेगळी असते. सगळ्या कृपांचा विचार आपण करून बघा. या सगळ्या पद्धतीच्या कृपा परमात्मा आपल्यावर करतो. कसा करतो याचं वर्णन करताना तुकाराम महाराजांनी त्याचं एकच लक्षण सांगितलं, द्यावे भाते न मागता. हे तुकाराम महाराजांनी आपल्याला त्या कृपावंतपणाचं लक्षण म्हणून, उदाहरण म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे. आता हे सगळं जे चिंतन आहे याच्यामध्ये परमात्म्याची कृपाशीलता कशी आहे काय नाही याचा विचार आपल्याला करता येतो. अहो, भगवंताला एक फूल समर्पण केलं गजेंद्राने, परमात्मा आले, नकराचा उद्धार केला, गजेंद्राचा उद्धार केला. एका फुलामध्ये उद्धार होतो असं दुसरं उदाहरण मला सांगा.
असं दुसरं उदाहरण सांगा की एक फुल देवाला वाहा आणि मोक्ष प्राप्त करून घ्या. दाखवा बरं उदाहरण, दाखवा. मर्याईला एक फुल वाहा, आहे का उदाहरण? आहे का? नाही ना. असं जगतामध्ये आपल्याला एका फुलात मोक्ष देणारा गोळाही तोच आहे आणि फुल पाहून कृपा करणाराही तोच आहे आणि फुलाच्या मागे असणारा भाव जाणणारा सर्वज्ञही तोच आहे. विठोबा कृपा
कैसा माझा भोळा बाप अरे तात गौरवलो. तुकाराम महाराज आपल्याला भगवंताचा स्वभाव सांगतात आणि त्या स्वभावातून परमात्मा आपल्या समोर व्यक्त करतात. पण स्वभाव व्यक्त होण्याकरता क्रिया घडावी लागते असा विचार थोडासा आपण केला आणि त्या क्रियेच्या संबंधानं वेगवेगळ्या क्रियेतून वेगवेगळा स्वभाव व्यक्त होतो. तुकाराम महाराजांनी स्वभाव 3 प्रकारचा सांगितला पण क्रिया मात्र एक सांगितली. मग त्या क्रियेचा त्या 3 स्वभावाशी थोडा काय अनुबंध आहे एवढा विचार आपण सांगितला की आपली सेवा संपली. आपल्याला तेवढाच विचार करायचा आहे. एक क्रिया जरी एक दिसत असली तरी एका क्रियेतून 3 अन्वय आपल्याला लावता येतात असं मी मगाशी बोललो. क्रिया जरी एक असली तरी क्रियेचे अन्वय मात्र आपल्याला 3 पाहता येतात. कोणकोणत्या पद्धतीने या 3 स्वभावामध्ये 3 स्वभावाची अभिव्यक्ती या एकाच क्रियेतून तुकाराम महाराजांनी कशी दाखवून दिली याचा विचार आपल्याला थोडासा करायचा आहे. अगदी थोडक्यामध्ये सांगतो, सरळ अन्वय लावतो आणि थांबतो. मला विस्तार करायला आता वेळही नाही आणि तेवढा विस्तार करण्याची आवश्यकताही नाही. गंमत अशी आहे, याच्यामध्ये 3 स्वभाव सांगितले. एक सांगितला भोळेपणा, दुसरी सांगितली सर्वज्ञता आणि तिसरा सांगितला कृपाळूपणा. 3 सांगितले ना. मग याच्यात कशावरून प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे याच्यात परमात्मा भोळा कसा, प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे याच्यात परमात्मा कृपाळू कसा आणि प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे याच्यामध्ये परमात्मा सर्वज्ञ कसा एवढा शोध आपल्याला घ्यायचा आहे. विठ्ठला विठ्ठला बघा. आपण शांत चित्ताने विचार करा. याच्यापेक्षा वेगळी संगती आणि अन्वय लागत असेल तर मलाही सांगा, मलाही आनंद आहे. माझ्या दृष्टीने मला या 3 पद्धतीची संगती वाटते तेवढी मांडण्याचा मी प्रयत्न करतो. परमात्मा या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात परमात्मा भोळा आहे. पण कसा भोळा, त्याच्या भोळेपणाची अभिव्यक्ती कशाने झाली. प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे या क्रियेतून झाली की नाही. या क्रियेतून पण ऐसा माझा भोळा भाग. कैसा भोळा, कैसा भोळा. ऐसा म्हणल्यानंतर तुम्हाला कैसा हा प्रश्न पडतो की नाही. हे असं आहे. अरे पण कसं आहे सांगा ना. ऐसा म्हणजे कैसा याच्याकरता आधी काहीतरी सांगायला पाहिजे की नाही. मग माझा बाप असा भोळा आहे. ऐसा माझा भोळा बाप. कैसा भोळा, हरे ताप कवळोनी इकडं लावा. नाहीतर ऐसा माझा भोळा बाप. कैसा भोळा, प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे ऐसा माझा भोळा बाप. इथं परमात्म्याचा भोळेपणा लागतो. कसा लागतो मी आपल्याला सामान्यत्वानं सांगतो, ऐका. काय आहे की आपण वारीला येतो. पूर्वीच्या काळी ही पद्धत होती. ज्ञानोबाराय वारीला आले, तुकोबाराय वारीला आले, नामदेवराय इथंच राहणारे, चोखोबाराय इथंच राहणारे, गोरोबा काका तेरून आले, नाथ महाराज पैठणहून आले, आई साहेब आल्या मुक्ताईनगरहून, सोपान काका आले सासवडहून, निवृत्तीनाथ महाराज आले त्र्यंबकेश्वराहून. सगळे संत महात्मे इथं एकत्रित आले, एकत्रित गोळा झाले आणि सगळ्यांचं कीर्तन वगैरे सगळं झालं आणि झाल्यानंतर सगळ्यांनी ठरवलं चला आता आपण देवाच्या दर्शनाला जाऊ. कोण आहे, सामान्य माणूस चालला नाही बरं देवाच्या दर्शनाला. ज्ञानोबाराय चालले. ज्ञानोबाराय देवाच्या दर्शनाला चालले. ज्ञानोबाराय देवाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचले. आता देवाचं दर्शन घ्यायचं, देवाला क्षेमकुशल विचारायचं. अरे हे तर उघड परब्रह्म आहे, उघड परब्रह्म आहे. नेणो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले. ज्ञानोबारायांनी म्हटलं तसं उघड परब्रह्म डोळ्याने बघण्याकरता सगळी संतांची मांदियाळी तिथपर्यंत आली आणि आल्यानंतर ज्ञानोबाराय देवाच्या चरणापर्यंत पोहोचले असतील नसतील तेवढा परमात्माच उतरून खाली आला आणि परमात्म्याने पहिलं काय केलं ज्ञानोबारायांच्या तर प्रथम भेटी आलिंगन. भगवंतानीच ज्ञानोबारायांना आलिंगन दिलं आणि हे ज्ञानोबाराय माझी भक्ती करायला आलेले आहेत, मला नमस्कार करायला आलेले आहेत याचा कोणताही विचार न करता ज्ञानोबारायांच्या अंतःकरणातला भाव ओळखून भगवान स्वतःच मग चरण वंदावे असं ज्ञानोबारायांच्या चरणावर भगवान नतमस्तक झाले म्हणून भगवान बोले. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या बाबतीत बरं आपल्यासारखं नाहीये. भगवंताने आलिंगन दिलं भगवानच वागले असं नाही. हे ज्ञानोबाराय, गोरोबा काका, चोखोबाराय, जनाबाई या सगळ्यांच्या बाबतीत हा नियम आहे. काय नियम आहे की परमात्मा भोळा आहे. कुणाकरता भोळा आहे. अरे तो सगळ्यांकरता भोळा नाहीये, सगळ्यांकरता भोळा नाहीये. मग कुणाकरता भोळा. मुठभर पोहे आणणाऱ्या सुदामदेवा करता भोळा,
भाजीचं पान देणाऱ्या द्रौपदी करता तो भोळा आहे, हे लक्षात घ्या. सगळ्यांकरता नाही, अंतरंग भक्ता करता जर तो भोळा असेल तर ज्ञानोबाराय तुकोबाराय भगवंताचे अंतरंग भक्त त्याच्या दर्शनाला ज्ञानोबाराय तुकोबाराय गेले तर हे दर्शनाला आपल्या आलेले आहेत याचा कोणताही विचार न करता भगवंतांनीच त्यांना आलिंगन दिलं. प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे ऐसा. असा आपले भक्त, आपले अंतरंग भक्त आपल्याकडे आल्यानंतर त्यांना पाया पडू देण्याच्या आधीच तो त्यांना आलिंगन देतो आणि आधीच स्वतः त्यांच्या पाया पडतो. ऐसा माझा भोळा बाप, असा हा परमात्मा भोळा आहे, अशी एक संगती आपल्याला लावता येते. दुसरं परमात्म्याचं चिंतन आपल्याला करता येतं. दुसरं परमात्म्याचं चिंतन करता येतं. काय करता येतं? परमात्मा कृपाळू आहे. परमात्मा कृपाळू आहे. कशावरून? कारण प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे. तुकाराम महाराजांनी आपल्याला जे चिंतन सांगितलं त्याच क्रियेतून आपल्याला दुसरा विचार करायचा आहे. परमात्म्याचा कृपाळूपणा आहे त्याच क्रियेतून व्यक्त होतो. कोणत्या? प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे. काय होतं? परमात्मा कृपाळू कसा याच्यामध्ये? कारण परमात्मा आलिंगन देतो, त्या आलिंगनातून आपल्याला काय प्राप्त होतं याचा विचार करा. आलेली व्यक्ती आपल्याकडे आली, भगवंतांनी काय सांगितलं? अपिचेत सुदुराचारो भजते अनन्यभाग साधुरेव वगैरे सोडून द्या, पण अपिचेत सुदुराचारो हे भगवान बोलले की नाही? नुसता दुराचारी नाही, सुदुराचारी, मोठा दुराचारी तो जरी माझ्याकडे आला तरी मी त्याला काहीतरी फल देतो, हे भगवान बोलले की नाही? काही त्याला फल देतील की नाही? भगवान देतात. अहो उखळाला भगवंतांनी ओढून घेऊन मुक्त केलं की नाही? केलं. उखळ म्हणजे काय आहे? खळ म्हणजे काय आहे? जे खळांची. खळ म्हणजे काय असतं? खळ म्हणजे दुष्ट बुद्धीचा माणूस. खळ म्हणजे काय? दुष्ट बुद्धीचा माणूस. आणि उखळ म्हणजे काय? उखळामध्ये खळ आहे की नाही? आहे. उखळ म्हणजे काय? उत्कर्ष पावलेला दुष्ट बुद्धीचा माणूस म्हणजे उखळ. त्याला सुद्धा देवानी स्वतःशी बांधून घेऊन त्याला मुक्त केलंच की नाही? अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्यभाग झालं की नाही? मग परमात्म्याचा कृपाळूपणा असा आहे की तो सुदुराचारी असला तरी परमात्मा आल्याबरोबर काय करतात? प्रथम भेटी आलिंगन. आलिंगनाचा परिणाम काय? आलिंगनी सुख वाटे. आता हे सगळं सांगत बसायला आपल्याला वेळ नाही, पण आलिंगनाचा परिणाम काय? आलिंगन घडे आता संतांचा असेल असू द्या, पण आलिंगनाचा हा परिणाम आहे. काय परिणाम? हृदया हृदय एक झाले, ये हृदयचे हे हृदय घातले, द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना. असं जर अर्जुनाला भगवंतानी केलं असेल तर ये हृदयचे ते हृदय घालण्याकरता आलिंगन दिलं. या आलिंगनाचा परिणाम काय झाला? परिणाम काय झाला? त्याच्या अंतःकरणातले सगळे दोष निवृत्त झाले. कशावरून? कारण तुकोबारांनी असं सांगितलं, ऐसा माझा भोळा बाप तो काय करतो? हरे ताप कशाने? कवळोनी. तो आम्हाला कवळतो आणि आम्ही दुराचारी असलो तरी आम्हाला कवळतो आणि कवळून आमचा ताप निवृत्त करतो. आणि अंतःकरणातला ताप म्हणजे अंतःकरणातले दोष गेले की मग चरण बंदावे याची सूट देतो. हा त्याचा कृपाळूपणा आहे. हरे ताप कवळुनी. कोण हरे? कोण हरे? देव हरे. बरोबर की नाही? आपल्या तापाची निवृत्ती करणारा कोण आहे? परमात्मा, देव आहे. पण तो कसा हरे? कवळोनी हरे. म्हणजे आलिंगन देणारा कोण होतो? परमात्माच होतो ना. परमात्मा आलिंगन देतो, त्या आलिंगनाचा परिणाम म्हणून ये हृदयचे ते हृदय घालतो, त्याचा ताप म्हणजे सगळे दोष निवृत्त करतो आणि दोष निवृत्त झाल्यानंतर निर्दुष्ट वृत्तीच्या त्या महात्म्याला पाया पडायची मोकळीक देतो. मग चरण बंदावे, मग त्याच्या चरणाला वंदन करता येतं अशी परिस्थिती परमात्मा निर्माण करतो. ही परमात्म्याची कृपाशीलता आपल्याला पाहता येते. आणि तिसरा स्वभाव तुकोबारांनी सांगितला, परमात्मा सर्वज्ञ आहे. आणि ही सर्वज्ञता कशावरून कळते? तेच क्रिया आहे. कोणती क्रिया? प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे, याच्यातूनच परमात्मा सर्वज्ञ आहे हेही कळतं. विठ्ठला ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना.
द्वैत दिसायला ठेवलं पण आपण ऐसे केलं, हे केलं, ही सर्वज्ञता आली की नाही त्याच्या ठिकाणी? कशी आली? मला आता अभंगाच्या बाबतीत फार बोलायचं नाही, एक उदाहरण फक्त मी आपल्याला सांगतो. आपण रामायणामध्ये जरा वाल्मिकी ऋषींनी रामायणामध्ये ज्या एक प्रसंग सांगितला आणि त्या प्रसंगामध्ये भगवंतानी काय केलं याच्यामध्ये परमात्म्याची सर्वज्ञता कशी आहे हे आपल्याला सहज कसं कळून येतं हे लक्षात घ्या. काय झालं की ते सुग्रीवापर्यंत गेले, ऋषभ पर्वतापर्यंत गेले, मग ते वालीचा वध झाला, त्यानंतर सुग्रीवाला राज्यावर बसवल्यानंतर सुग्रीव आपल्याच भोगामध्ये व्यस्त राहिला, रामचंद्र प्रभूंच्या कार्याचा विसर पडला, मग रामचंद्र प्रभू रागावले वगैरे वगैरे, मग त्या सुग्रीवाला जाग आली, मग त्याने आपलं सैन्य सगळं गोळा केलं, 4 दिशेला पाठवून दिलं, वानर सगळे 4 दिशेला गेले आणि त्याच्यामध्ये मारुतीराय, नळ, नील, जांबुवंत वगैरे हे सगळे दक्षिण दिशेला गेले आणि समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत रामेश्वर पर्यंत जाऊन थांबले. पुढे काय करावं कळेना, मग प्रश्न निर्माण झाला पुढे काय करायचं, कसं करायचं. मग त्या संपातीची भेट झाली, संपातीने सांगितलं बाबा पलीकडे मला सीता बसलेली दिसते झाडाखाली, बघा बरं तुम्ही कसं जायचं. मग त्या तोपर्यंत मारुतीरायाला स्वतःच्या सामर्थ्याचा विसर पडलेला ऋषींच्या शापानं जांबुवंतांनी त्यांना स्मरण करून दिलं आणि मग मारुतीराय उड्डाण करून पलीकडे गेले. पलीकडे गेल्यानंतर मध्ये आलेल्या सगळ्या विघ्नांना दूर करत 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 सीता मातोश्रींजवळ पोहोचले. सीता मातोश्रींचा शोध घेतला, सीता मातोश्रींना ती खूण दाखवली, त्यांना रामदूताची खूण पटली, रामचंद्र प्रभूंकडून हा आलेला आहे याच्यावर विश्वास बसला. सगळं प्रकरण झालं. सीता मातोश्रींच्या संशोधनामध्ये मारुतीराय यशस्वी झाले. तोपर्यंत इकडं काही खबरबात नाही ना, सीता सापडली का न सापडली, त्यावेळेला मोबाईल नव्हते ना, लगेच सापडली बर का तुमचं चालू दे आता, असं नव्हतं. यायला लागलो करा भजन सुरू, असं नव्हतं ना, असं नव्हतं. मग थांबा, काहीच नाही, काही पत्ता नाही, पत्र पाठवणं नाही, तार करणं नाही, SMS नाही, व्हॉट्सअप नाही, काहीच नव्हतं. मग आता कळणार कसं, काही कळेना. इकडे सगळे चिंतेत, काय झालं कुणाला माहिती, मारुती तर तिकडे गेलेले, काय शोध लागला न लागला काय. पण बाकीच्यांनी सगळ्यांनी सांगितलं ज्या अर्थी मारुतीराय गेलेत ना त्या अर्थी अपयश हातात येणार नाही, यश घेऊनच येतील, तुम्ही चिंता करू नका. मग मारुतीराय तिकडून आले वगैरे वगैरे, मोठं प्रकरण आहे ते सगळं. भावार्थ रामायणामध्ये जास्त विस्ताराने आहे, वाल्मिकी ऋषींनी थोडं कमी सांगितलं, नाथ महाराजांनी विस्तार केला. मग ते लंका वगैरे जाळली, तिथून ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवाला ते सगळं सांगितलं, ब्रह्मदेवाकडून ते लांब लचक पत्र घेतलं, ते पत्र घेऊन मारुतीराय रामचंद्र प्रभूंपर्यंत आले आणि आल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी त्यांना पहिलं विचारलं, मारुती काय झालं सांग, सीता सापडली का रे? मारुतीरायांनी सांगितलं हो म्हणे देवा, सीता सापडली. आता पुढे काय झालं वगैरे मुद्दा सोडून द्या. मारुतीरायांचं यश रामचंद्र प्रभूंनी ऐकलं, सीता आहे, सुरक्षित आहे, व्यवस्थित आहे, ती तशीच आहे हे देवाला कळलं आणि या मारुतीने आपल्या सीतेचा शोध लावला. केवढे उपकार मारुतीचे, केवढे उपकार मारुतीचे, असं म्हणून आता मारुतीचे उपकार आहेत आपल्याला. भगवान संतुष्ट झाले, आनंदित झाले. मग संतुष्ट झालेले यांनी काहीतरी द्यावं की नाही, तोषोनी मज द्यावे असा आहे नियम आहे की नाही आपल्याकडे, तोषोनी द्यावे ना. मग रामचंद्र प्रभू तोषोनी पर्यंत आले, पण द्यावे आता काय द्यावे. आपणच अरण्यामध्ये, हातामध्ये सोनं नाणं काही नाही, खिशाला काही पैसे नाही, काही कनवटीला एक नाणं लावून अयोध्येतून बाहेर पडले नव्हते, जवळ मध्ये अरण्यामध्ये काही युद्धबिद्ध करून काही त्याचं मानधन घेतलं नव्हतं, काहीच केलं नव्हतं, काहीच नव्हतं जवळ. आता मारुतीला द्यायचं काय हा प्रश्न पडला आणि हा प्रश्न पडल्यानंतर काय करावं असा प्रश्न आल्यानंतर सगळे विचार करायला लागले. आता भगवान काय देतील मारुतीला बक्षीस, काय मारुती भाग्यवान आहे, भगवंताकडून बक्षीस, भगवंताकडून बक्षीस, काय देतील काय देतील असा विचार चालू असताना एकदम रामचंद्र प्रभू उठले, समोर उभ्या असणाऱ्या मारुतीरायाजवळ गेले आणि त्याने काही केलं नाही, कडून आलिंगन दिलं, बस एवढंच केलं, आलिंगन दिलं. आणि असं आलिंगन देऊन खाली बसल्यानंतर रामचंद्र प्रभूने सगळ्यांना असं सांगितलं, एष सर्वस्व भूतस्तु परिष्वंगो हनुमतः. आता मी मारुती परिष्वंगो म्हणजे आलिंगन देणं, परिष्वंगो मी आलिंगन दिलं, भूतकालीन रूप होतं त्याचं, मी आलिंगन दिलं, मी एवढंच देऊ शकतो, देतो, वर्तमानकालीनही होऊ शकतं, मी आलिंगन देतो, दिलं कसंही म्हणा आपण, मी आता मारुतीला हे आलिंगन देतो. का देतो बाबा, कारण रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, मया कालमिमं प्राप्य
दत्तस्तस्य महात्मनः. वाल्मिकी ऋषींनी रामायणामध्ये आपल्याला विचार हा बोलून दाखवला की आता मी या इथं अरण्यामध्ये आहे, माझ्याकडे देण्यासारखं मारुतीकडे काही नाही. कालमिमं प्राप्तम, असा काळ मला प्राप्त झालेला आहे की मी त्याला वस्तू रूपानं काही देऊ शकत नाही. मग मी त्याला काय देऊ शकतो हे सांगताना रामचंद्र प्रभूंनी जे शब्द वापरले त्या शब्दाचा मला विचार करायचा आहे. रामचंद्र प्रभू म्हणाले एष सर्वस्व भूतस्तु परिश्वंगो हनुमतः. माझ्या जवळ असणारं माझं सर्वस्व म्हणजे माझं स्वरूप आहे, ते माझं स्वरूप मी आलिंगन देऊन मारुतीरायाला देऊन टाकतोय. कारण देण्यासारखं आता माझ्याजवळ काहीही नाही. कारण स्वरूप मी मारुतीला देतो याचा अर्थ तो आणि मी एका स्वरूपाचे आहोत ही सर्वज्ञता आपल्याला देवाजवळ देवाच्या ठिकाणी आहे आणि ती आलिंगनातून व्यक्त होते हे आपल्याला मान्य करावं लागतं. म्हणून प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे याचा सरळ अर्थ असा होतो की परमात्मा गेल्याबरोबर आलिंगन देतो. त्या आलिंगनातून एकरूपता प्राप्त होते आणि ती एकरूपता सिद्ध होण्याकरता आलिंगन दिलं, निर्दोषता प्राप्त झाली, मग निर्दोष झालेल्यांना आपल्या स्वरूपामध्ये प्राप्त करून घेता येतं. हा त्यांची निर्दोषता भगवंताला कळाली पाहिजे की नाही, तर सर्वज्ञत्व आहे की नाही, सर्वज्ञत्व आहे. अहो भगवान लहान होते, पुतनेचं त्यांनी स्तनपान केलं, कशा करता केलं असेल, कशा करता केलं, काय घेतलं पुतनेच्या स्तनातून, पुतनेच्या स्तनातून त्यांनी घेतलं विष, विष होतं, दूध होतं आणि प्राण होते. तिन्ही गोष्टी पुतनेच्या घेतल्या की नाही. पुतनेचं दूध घेतलं, पुतनेचं विष घेतलं, पुतनेचे प्राण घेतले. दूध का घेतलं, मागच्या अवतारातला संदर्भ होता म्हणून. ती त्या बळीराजाची मुलगी होती, तिचं दूध ते प्यायचं म्हणून शब्द दिलेला होता म्हणून तिचं दूध प्राशन केलं. आता तिचं विष घेतलं, का घेतलं त्याचं हेच कारण की विष घेऊन आलेला मी जोपर्यंत निर्विष करत नाही तोपर्यंत ती सर्वज्ञता माझ्या ठिकाणी जोपर्यंत येत नाही की हा निर्विष झालेला आहे तोपर्यंत माझ्या स्वरूपाला मी प्राप्त करून घेऊ शकत नाही. मग प्रथम भेटी आलिंगन देण्यातून परमात्मा काय करतात, हरे ताप कवळोनी. मग हरे ताप त्याच्या ठिकाणची निर्दोषता भगवंताला कळाली की मग आता तो आपल्या स्वरूपाला प्राप्त व्हायला योग्य आहे ही सर्वज्ञता प्राप्त होते. मग चरण वंदावे. इथला चरण शब्दाचा अर्थ काय करायचा, इथल्या चरण शब्दाचा अर्थ देवाचे पाय वंदावे असा जसा भक्तीच्या अंगाने केला जातो तसा चरण शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे. उत्तमानाम स्वरूपम ही पाद शब्देन भण्यते अशी त्याची व्युत्पत्ती सांगितली जाते. पाय शब्दाचा अर्थ काय, उत्तमानाम स्वरूपम ही पाद शब्देन, पाय शब्दाचा अर्थ स्वरूप असा केला जातो. मग भगवंताने आलिंगन दिलं, आलिंगनामध्ये निर्दोष केलं आणि निर्दोष झालेला आहे या सर्वज्ञतेतून त्याला आपले पाय म्हणजे आपले स्वरूप प्राप्त करून दिलं की भगवंताची सर्वज्ञता आपल्याला प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे या चरणातून दिसून येते. म्हणजे चरण जरी एक आहे, क्रिया जरी त्याच्यात एक सांगितलेली असली तरी त्या एका क्रियेतून तीन अन्वय लागतात आणि त्या तीन अन्वयातून भगवंताचे तीन प्रकारचे स्वभाव आपल्याला कळू शकतात. अशा प्रकारचा हा परमात्मा, अशा स्वभावाचा हा परमात्मा आलिंगन देण्याकरता उभा आहे, चरण दाखवण्याकरता उभा आहे. आपण फक्त त्याच्या जवळ गेलं पाहिजे आणि प्रथम भेटी आलिंगन देऊन त्याच्या चरणाला वंदन केलं पाहिजे, तर तो परमात्मा आपल्यावरही ती कृपा करतो आणि सर्वज्ञ असल्यामुळे आपल्यालाही त्याच्या स्वरूपामध्ये प्राप्त करून घेतो. तसं परमात्म्याने तुम्हाला आम्हाला प्राप्त करून घ्यावं, तुमच्या आमच्यावर कृपा करावी एवढी प्रार्थना भगवंताच्या चरणी करू. झालेली पहिल्या दिवसाची सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करू. वाणीला विराम देऊ. ज्ञानेश्वर